नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. मधू आणि कृष्णाचं बोलून झाल्यानंतर मधू तेथून उठून जाते. तर कृष्णा मनात विचार करते, या मधूचा पार्टनर कोण आहे ते लवकरच शोधून काढायला हवं. कृष्णा रूममध्ये येऊन गोदा मावशीला सांगते, आपला प्लॅन यशस्वी होणार. मी आत्ताच मधूशी बोलून आलीये. तर गोदा मावशी म्हणते, तुला अजूनही असं वाटतंय का की ती माजुरडी तुला सावीचा पत्ता देईल? तर कृष्णा म्हणत असते, का नाही देणार, नक्की देईल ती. आत्ता परिस्थिती बऱ्यापैकी आपल्या बाजूने आहे. सावीला मधू किती दिवस सांभाळून ठेवणार आहे? कधी ना कधी तिच्या जबाबदारीतून मोकळं होण्यासाठी ती काही ना काही ॲक्शन नक्की घेईल. आत्ता दोन्ही गोष्टी मधूच्या फेवरमध्ये आहेत. म्हणजे सावीला जर एकदा का तुला तिने दत्तक दिलं तर ती सावीच्या जबाबदारीतून मोकळी होईल आणि मी म्हणजेच कृष्णा हे घर सोडून निघून जाईल. तर गोदा मावशी खुश होतच विचारते, असा डाव आहे का तुझा? तर कृष्णा म्हणते, उंदराला पिंजऱ्यात पकडायचं असेल तर काही ना काही आमिष द्यावंच लागतं. तर गोदा मावशी म्हणते, कृष्णा तुझं डोकं ना रेल्वे गाडीपेक्षा सुद्धा फास्ट धावतं आणि तू कृष्णाची जी काही नकल करतेस ना ती तर जबरदस्त. अशा किती कला अंगात आहेत ग तुझ्या कृष्णा? कृष्णा म्हणलेलं राजश्री ऐकते आणि गोदा मावशीला विचारते, कोण कृष्णा? तर कृष्णा लगेच राजश्रीला खाली बसवते आणि तिला विचारते, तुला काय हवं आहे का? चाय, कॉफी, ज्यूस? तर राजश्री तिला विचारते, सिंधू तुला या कृष्णा का म्हणत होत्या? गोदा मावशी सांगायला लागते तर राजश्री लगेच म्हणते, मी प्रश्न तिला विचारलाय तर उत्तरसुद्धा तिलाच देऊ देत. राघव राजश्रीला म्हणत असतो, काहीतरी चूक झाली असेल. तर राजश्री म्हणते, नाही मी स्पष्ट ऐकलंय, या सिंधूला कृष्णा म्हणाल्या होत्या. तर कृष्णा राजश्रीला सांगते, तू एवढं टेन्शन कशाला घेतेस, तू नको टेन्शन घेऊ, ती आपल्याला कृष्णाच म्हणाली. आणि कृष्णा राजश्रीला म्हणते, मी तुला इंट्रोच दिला नाही, ही आपली मावशी गोदा मावशी. तर राजश्री लगेच म्हणते, पण तुला तर मावशी नाहीये ना? तर कृष्णा म्हणते, हां सख्खी मावशी नाहीये, पण ही आपली मामा. तर राजश्री लगेच विचारते, मामा म्हणजे? तर कृष्णा म्हणते, मानलेली मावशी. आपण नांदगावला होतो ना तेव्हा ही आपल्या घराशेजारी राहायची. आपल्याला लहानपणापासूनच लोणी आणि तूप खायला सॉलिड आवडतं. मग कधी हिच्या घरात गरम गरम तूप कडत असेल ना तर मग आपण असं धावत पळत जायचो, तिच्या घरात चोरून शिरायचो आणि सगळं तूप फस्त करायचो. तेव्हापासून ही आपल्याला ना कृष्णा म्हणते. असं म्हणतच कृष्णा हसत असते. कन्हैया, कान्हा, कृष्णा. तर गोदा मावशी म्हणते, तेव्हापासूनच मी हिला कृष्णा म्हणते. राजश्रीला मात्र हे काही पटलेलं नसतं. राघव राजश्रीला म्हणतो, बघितलं ना आई, इतकं सिंपल होतं. गोदा मावशीसाठी आपली सिंधूच कृष्णा आहे. तर कृष्णा राजश्रीला म्हणते, तुला उभा राहायला त्रास होतो ना, मग तू कशाला इकडे आली? तू आराम करायला हवाय. कृष्णा राजश्रीला रूममध्ये आराम करण्यासाठी घेऊन येते आणि तिला औषधं देत असते. तर राजश्री म्हणते, मी नाही घेणार औषध, मला जे हवंय ते दिल्याशिवाय मी औषध घेणार नाही. तर कृष्णा म्हणते, आपल्याकडे काही प्रॉपर्टी वगैरे नाही हां? तर राजश्री म्हणते, मला तुझा पैसा, दागिने, प्रॉपर्टी काही नकोय. तर कृष्णा म्हणते, नकोय ना, मग काही पण माग. तर राजश्री तिला म्हणते, सिंधू मी मागच्या वेळी तुला सांगितलं होतं ना, तू मला आणि या घराला सोडून कुठेही जाणार नाहीस, पण तरी तू गेलीसच ना. मला आता तू वचन दे की तू हे घर आणि मला सोडून आता कुठेच जाणार नाहीस. त्यावेळी कृष्णाला मधूने मागितलेलं वचन आठवतं. राजश्री कृष्णाला म्हणत असते, सिंधू देतेस ना तू वचन? तू हे घर सोडून गेल्यानंतर या घराची, राघवची, माझी काय अवस्था झाली होती माहिती आहे ना तुला? मी आता तुला कुठेही जाऊ देणार नाहीये. तर कृष्णा राजश्रीला वचन देते की ती तिला सोडून कुठेच जाणार नाही. तर राजश्री औषध घेते. कृष्णा तिला म्हणत असते, आज तुझे पाय दुखत असतील ना, तू घरातल्या घरात किती स्टेपिंग्स केल्या? तर राजश्री म्हणते, हो माझे पाय दुखत आहेत. तर कृष्णा म्हणते, मी चेपून देऊ का? तर राजश्री म्हणते, नाही नको, पण गाणं गाशील का? तर कृष्णा विचारते, कोणतं गाणं गाऊ? राजश्री म्हणते, तुझ्या आवडीचं कुठलंही चालेल. तर कृष्णा, मी कशी शब्दात सांगू भावना माझ्या तुला, हे गाणं गाते. तर राजश्री गाणं ऐकत ऐकतच झोपी जाते. राघव कृष्णाला बाहेर बोलावतो तर कृष्णा त्याला म्हणते, आपण सॉलिड थकलोय, आता आपल्यात तुझ्यासोबत मचमच करायची ताकद नाही. तर ती जायला लागते तर राघव तिला थांबवतो आणि म्हणतो, ऐक ना. तर कृष्णा कानात बोटं घालते आणि म्हणते, आपल्याला माहिती आहे लंबू तू काय बोलणार आहे, आपण सॉरी बोलतो ना. आपली चूक झाली, गोदा मावशीच्या वतीने पण आपण सॉरी बोलतो, प्लीज आपल्यावर राग नको धरू. तर राघव तिच्या तोंडावर बोट ठेवून तिला गप्प करतो.
तर राघव तिच्याकडे प्रेमाने बघतच तिला म्हणतो, थँक्स. मी तुला काहीही बोललो तरी तुझे डोळे मोठे का होतात? तर राघव तिला थँक्स म्हणतो तर कृष्णाचे डोळे परत मोठे होतात. तर राघव म्हणतो, मी तुला मनापासून थँक्स म्हणतोय. आईसाठी, तू तिच्यासाठी जे काही करतेस त्यासाठी थँक्स. तू तिची इतक्या व्यवस्थित काळजी घेतेस म्हणूनच तिला इतक्या लवकर बरं वाटलंय. तर कृष्णा राघवला म्हणते, तू खरंच आपल्यासोबत स्माईल करून बोलतोयस. तुझ्या भेजात काहीतरी वेगळं चाललंय. तर राघव तिला म्हणतो, यू आर इम्पॉसिबल. दुसऱ्या दिवशी सकाळी वटपौर्णिमेबद्दल हॉलमध्ये चर्चा चालू असते. त्यावेळी कृष्णा राजश्रीला सांगायला येते, माझं बाहेर थोडंसं काम आहे तर मी बाहेर जाऊन येते. राजश्री तिला म्हणते, तू इथे बस, मला तुझ्याशी थोडंसं बोलायचंय. तर राजश्री कृष्णाला म्हणते, आम्ही आत्ता वटसावित्री पौर्णिमेबद्दल बोलत आहोत तर मला असं वाटतं की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पूजेची तयारी तू करावीस. करशील ना? तर कृष्णा म्हणते, आपल्याला नाही जमणार. तर राजश्री विचारते, दरवर्षी तूच करतेस ना सगळी तयारी, मग यावर्षी नाही का म्हणतेस? तर कृष्णा म्हणते, आपलं अजून लग्न पण झालं नाही ना. आपलं लग्न नाही झालं तर आपण कसं करणार? तर राजश्री म्हणते, सिंधू, तुमचं आणखी लग्न झालं नसलं तरी तुमच्या दोघांचं लग्न मी लवकरच लावून देणार आहे. आणि लग्न ठरलेल्या मुलीसुद्धा ही पूजा करतात. तर रुक्मिणी काकू राजश्रीला म्हणते, तिची नाहीये ना इच्छा तर मग का आग्रह करतेस? राजश्री तिला म्हणते, तुम्हाला सिंधूचा स्वभाव माहिती आहे ना, ती आत्ता नाही म्हणत असली तरी ती राघवसाठी हा उपवास नक्की करेल. राजश्री कृष्णाला विचारते, करशील ना तू उपवास? तर कृष्णा लगेच म्हणते, आपण त्या क्यूट डॉल अन्वीसाठी काहीतरी करू ना. तर राजश्री म्हणते, हो, छान कल्पना आहे तुझी, आणि आपल्या अन्वीची ही पहिलीच वटपौर्णिमा आहे ना. तर शकुंतला म्हणते, आम्ही आमच्या सुनेला वटपौर्णिमेला एक खास भेट देणार आहोत. हा आमचा खानदानी हार आहे. गोदामावशी तो हार जवळून बघायला लागते आणि कृष्णाला म्हणते, कसला भारी हार आहे हा. असला हिरा मी कधीच बघितला नव्हता आयुष्यात. तर कृष्णा तिला डोळ्याने इशारा करून बाजूला व्हायला सांगते. तर रुक्मिणी काकू रेश्माला म्हणते, तू राजश्रीला आतमध्ये घेऊन जा, तिला आराम नको का? तर राजश्री म्हणते, नाही नको, मी ठीक आहे, आपण पूजेचं ठरवतोय ना. तर रुक्मिणी काकू म्हणते, ठरवू आपण नंतर ते, पण आधी तू आराम कर. रेश्मा राजश्रीला आतमध्ये घेऊन गेल्याच्या नंतर शकुंतला गोदामावशीवर ओरडते. तिला म्हणते, चोरटे, आमच्या या हाराला हात लावायची हिंमत कशी झाली तुझी? हा आमचा खानदानी हार आहे आणि त्याला हात लावायची लायकी नाही तुझी. तुला माहिती नसेल तर आम्ही सांगतो, पोलीस खात्यात आमची वरपर्यंत ओळख आहे. त्यामुळे पुन्हा या हाराला हात लावायची हिंमतसुद्धा करायची नाही. कळतंय का आम्ही काय सांगतोय ते? तर कृष्णा लगेच शकुंतलाला ओरडते आणि तिला म्हणते, हा हार आहे ना, तो ठेव तुझ्या कपाटात. आपल्याला या हाराकडं बघण्यात पण इंटरेस्ट नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथून पुढे या आवाजात, या भाषेत गोदामावशीशी बोलायचं नाही. आणि ती शकुंतलाला म्हणते, या कृष्णाचा कारभार नाही ढिल्ला, आणि जो नडणार त्याच्यावर करणार हल्ला. मागच्या वेळचा हल्ला लक्षात आहे ना? तर शकुंतलाला सगळं आठवतं आणि ती तिला म्हणते, मागच्या वेळी आम्ही गप्प बसलो होतो. तर रुक्मिणी काकू कृष्णाला शकुंतलापासून लांब करतच शकुंतलाला म्हणते, तू कशाला तिच्याकडे लक्ष देतेस, बस आपण गप्पा मारू. आपल्याला अन्वीसाठी काहीतरी चांगलं करायला हवं. आणि तिचा राग शांत करण्यासाठी तिचं कौतुक करतच म्हणते, हा हार खूप छान आहे, तुझ्यावर खूप सुंदर दिसत असेल. तर शकुंतला म्हणते, हो, पण आता ही आमच्या सुनबाईची अमानत आहे. तर रुक्मिणी काकू तिला म्हणते, मी पूजेची सगळी तयारी उद्या इथेच करून घेते, तू आणि अन्वी सकाळी या. तर शकुंता म्हणते, चालतंय की, आणि मधूला म्हणते, आम्ही काय म्हणतो, उद्याच्या पूजेची तयारी तुम्हीच का नाही करत? तेवढ्यातच गोदामावशी म्हणते, पण राजश्री काकूंनी पूजेची सगळी तयारी कृष्णाला करायला सांगितली आहे. तर शकुंतला तिला म्हणते, तुला कोणी विचारलंय का? हा आमचा खाजगी प्रश्न आहे. बाहेरच्या माणसांनी मध्ये बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही. आणि राहिला पूजेच्या तयारीचा प्रश्न, तर हिच्यासारख्या मुलीला आम्ही आमच्या सुनबाईच्या आजूबाजूला पण भटकू देणार नाही. आता आम्हाला सांगा, हिला काय माहिती त्या पूजेचं महत्त्व? तिचं लग्न झालं नाही, हिला मूल ना बाळ, हिला कळणार आहे का पूजेचं महत्त्व? असल्या बाईची सावलीसुद्धा माझ्या सुनेवर पडायला नको. तर गोदामावशी म्हणते, बाळाला पोटात वाढवणं, त्याला जन्म देणं महत्त्वाचं नाही. आईच्या पोटात मायासुद्धा असावी लागते, पण ते तुम्हाला नाही कळणार. रुक्मिणी काकू तिला गप्प बसायला सांगते आणि शकुंतलाला म्हणते, तुझी इच्छा आहे ना राणीने पूजेची तयारी करावी, तर मग तीच करेल. त्यामुळे राणी मात्र खूप खुश असते.
आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे राघव फोटो जाळतच म्हणत असतो, ज्या व्यक्तीने माझ्या आयुष्याची होळी केली तिची राख करतोय मी आगीत. त्यावेळी कृष्णा मागे असते तर ती म्हणजे असं विचारते, तर राघव म्हणतो, सिंधूशी लग्न करून मी खूप मोठी चूक केली. बास झालं सिंधू पुराण. तर कृष्णा त्याला अडवते आणि विचारते, पण का? तर राघव कृष्णाला म्हणतो, कारण मला तुझ्याशी लग्न करायचंय, करशील का? आणि त्याच वेळी मधू तेथे असते आणि ती हे सगळं पाहते. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.